आज आपण बनवतोय अंडा करी. त्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे. त्याच्यात 2 ग्लास पाणी टाकलं. त्याच्यात ही 6 अंडी टाकते मी. आता आपण ही अंडी वाफवायला ठेवूया. बघा, ही अंडी आता आपण वाफवायला ठेवली. गॅस चालू केला. ही अंडी वाफवताय तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. चला तर मग आता वाटण तयार करू. वाटणसाठी घेतलंय मी खोबऱ्याची वाटी, अद्रक, लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि 5 कांदे असं मी घेतलं. आता आपण हे अंडे वाफताय तोपर्यंत खोबऱ्याचे काप करून घेऊ. जास्त खोबरं नाही घ्यायचं, नाही तर मग खोबऱ्याचाच वास येतो भाजीला. खोबरं घेतलंय, अद्रकचा तुकडा आहे आणि लसूण. कांदे कापून घेऊ. वाटणाला ना कधी पण कांदा उभा कापावा, मग त्याचं वाटण खूप छान होतं, रस्सा मस्त होतो त्याचा. हे बघा, असा कांदा कापायचा उभा. कोणचं पण वाटण करा तुम्ही, चिकन, मटण किंवा शाकाहारी भाजीला जरी वाटण केलं ना तरी कांदा उभाच कापायचा. त्याच्याने भाजीचा रस्सा थोडा घट्ट येतो. एकदम बारीक नाही कापायचं, पातळ नाही कापायचं, एकदम थोडा जाडच कापायचं.
आता तेल तापत ठेवलेलं मी, तेल तापलं आहे. आता आपण ह्याच्यात टाकू खोबऱ्याचे काप. याला ब्राऊन कलरचे करून घ्यायचे. तर टाकू कांदा. कांदा पण चांगला ब्राऊन कलरचा करून घ्यायचा. कांदा लाल करताना ना थोडासा चिमूटभर मीठ टाकायचं, तो लवकर तळला जातो. कांदा लाल होतोय तोपर्यंत आता आपण बघू आपले अंडे वाफले का. आपले अंडे चांगले वाफवले गेले. आता आपण त्यांना बाहेर काढू आणि त्यांचे सालपाट काढून घेऊ. गरम पाणी ते काढून टाकू. गरम आहेत. त्याच्यावरनं मी थोडं थंड पाणी टाकलं, थोडं जास्त नाही. कांदा लाल होतोय तोपर्यंत आपण अंडे टाकूया. मी एकच मसाला वापरणार आहे आणि त्याच्याने एवढी टेस्टी भाजी होते. तुम्ही एक वेळा कराल ना तर तुम्ही पण त्याच मसाल्याची भाजी कराल. जास्त मसाले भाज्यांना वापरू नये, नाही तर मग भाजीची चव कळतच नाही आपण कोणची भाजी. मसाल्याची चव लागत राहते जास्त.
आपण कांदा लाल झाला की बघू. अजून थोडा ब्राऊन होऊ देऊ. आपण हा मस्त ब्राऊन झाला, याला काढून घेऊ. तेल मी जास्त याच्यासाठी टाकलं, आपल्याला ह्याच कढईत भाजी करायची म्हणून मी तेल आधीच जास्त टाकलेलं. आता भाजीसाठी तेल तापत ठेवू आणि वाटण वाटू. थोडंच टाकलं, आता जास्त नाही टाकलं आहे. आता वाटण वाटून घेऊ. तर वाटण वाटताना ना आधी फक्त खोबरं, हे बघा, हे खोबरं, अद्रक, लसूण पाकळ्या, मिरची पावडर, तुम्हाला जशी लागेल तशी, तिखट जास्त पाहिजे असेल जास्त टाका, हळद. आणि हा एक मसाला मी वापरते, त्याच्याने एवढी टेस्टी होते ना अंडा करी. हा आहे एव्हरेस्टचा मटण मसाला. हा 1 चमचाच टाकायचा, बाकी तुम्हाला मग कोणतेच मसाले टाकायची गरज नाही. अगदी बोटं चाटून अंडा करी खाल, एवढी टेस्टी अंडा करी होते. हे बघा, एव्हरेस्टचा मटण मसाला 1 चमचा टाकला. आता आपण हे वाटण वाटून घेऊ. आता आपण हे खोबरं, अद्रक, लसूण सगळे मसाले टाकलेले हा वाटण आपण काढून घेऊ एका बाजूला. आणि आता कांदा बारीक करू. थोडं पाणी टाकते मी. तर हे वाटण वाटून घेऊ. हे बघा, कांदा पण वाटून घेतला. आता हा मसाला आपण तळून घेऊ. कढईत आधीच तेल तापत ठेवलेलं, त्याच्यात आपण वाटण घालू. हे खोबरं, अद्रक, लसूण याचं वाटण आहे. हा कांदा वाटलेला. याला चांगलं आपण कलसून घेऊ. चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं कलसायचं. तर मीठ टाकते मी चवीनुसार. आपण कांद्यात मीठ टाकलेलं, कांदा कलसताना त्याच्यात थोडंसं मीठ टाकू.
मसाला मस्त तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून घ्यायचा. मसाला परततोय तोपर्यंत आपण अंड्याचे काप करून घेऊ. तुम्हाला जसे आवडेल तसे करा, मी असे उभे करते. तुम्ही अख्खे टाकले तरी पण चालेल, असं काय नाही कापायलाच पाहिजे, पण आम्ही कापतो. मसाला हे बघा आता तेल सोडायला लागलं आहे. आता आपण ह्याच्यात ज्या मिक्सरमध्ये वाटलेलं ना त्याच्यात पाणी टाकलं आहे. हे पाणी आपण ह्याच्यात टाकू. त्याला उकळी आली का मग ह्याच्यात आपण अंडी टाकू. तर मस्त रश्श्याला तरी पण आली. आता आपण ह्याच्यामध्ये अंडी सोडू. तुम्हाला अजून पातळ हवं असेल तुम्ही करू शकता, तसं काय नाही, घट्टच पाहिजे. आपल्याला जसं आवडेल तसं करायचं. मस्त एक उकळी येऊ देऊ. मस्त उकळी आली. एकच मसाला वापरला एव्हरेस्टचा, दुसरं काय नाही, मिरची पावडर नाही, हळद, पण एवढी टेस्टी होते ही भाजी. हे बघा, एक वेळा करून बघा, खूप छान लागते. कशी वाटली रेसिपी अंडा करीची? एक वेळा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक वेळा नक्की अशी अंडा करी करून बघा.